तालुक्यातील जोशीवीर या ठिकाणी. आणि मित्रांनो, आज आहे दिनांक 28 जुलै आणि या ठिकाणी आज अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या आधिपत्याखाली युवा मालक चालक सर्व घटक यांचा मेळावा संपन्न झाला. पश्चिम महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी एक लढा सातारा चक्रीसाठी अशी थीम घेऊन आजचा हा मेळावा संपन्न झाला. तर आपल्या समवेत कराड तालुक्याचे तालुका अध्यक्ष उदयदादा आहेत. उदयदादा नमस्ते. काय सांगाल, आज कशा पद्धतीनं हा मेळावा पार पडला? अखिल भारतीय बैलगाडी संघटना युवा संघटना नाही, त्याच्या अध्यक्षाखाली युवा ग्रुप यांनी जो आज मेळावा घेतला होता, ते थोडेसे युवा संघटनेसंदर्भातले काही गैरसमज आणि जे काही संभाजीनगर उत्तर महाराष्ट्रामधले जे काही बैल या संदर्भातली जी काही चर्चा झाली, ती चर्चा आम्हाला पूर्णत्वाला नेण्यासाठी ती मिटिंग आम्ही आयोजित केली. आमची बऱ्यापैकी सर्वस्व सगळ्यांची एकमत होऊन चर्चा आमची अतिशय व्यवस्थित आणि कुठलंही गालबोट कसलंही अर्वाचन न करता आमची ती चर्चा झाली. आणि या चर्चेच्या ह्याच्यातून आम्हाला एक समोर जे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले त्या संदर्भात आम्हाला त्यांना गळ घालायची होती की कुठल्याही परिस्थितीत त्याने आपल्या पदाचा राजीनामा पाठीमागं घेऊन सक्रिय व्हावं, अन्यथा टोटली हे बैलगाडी क्षेत्र टोटली जाग्यावर थांबणार अशा प्रकारे आम्ही त्यांना इशारा देऊ केला आहे. थोड्याही दिवसात त्यांचे निर्णयही समोर येतील आणि बैलगाडी क्षेत्र हे ह्याच्यावर पूर्ण कसलीही शंका मनात न बाळगता त्या तिथेवर चालू राहील एवढी मी युवा संघटना असो, अखिल भारतीय बैलगाडी संघटना असो, कराड तालुका अध्यक्ष या नात्यानं ग्वाही देतो. आजच्या या मेळाव्याला माझ्या अंदाजाने 1000 ते 1200 2000च्या आसपास, म्हणजे 1200 पासून 1500-2000 या दरम्यान संपूर्ण कुणालाही वैयक्तिक निरोप न देता सगळे बैलगाडीचे मालकच आजच्या मेळाव्याला हजर होते. आणि मला सांगायचं आहे की यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही जर बघितलं असलं तर सांगण्याची पण गरज नाही. दादा, एकंदरीत ज्या पदाधिकाऱ्यांनी, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आणि अध्यक्षांनी राजीनामे दिले, त्यांच्याकडनं कशा पद्धतीनं प्रतिक्रिया आली आणि प्रतिसाद कसा आला? त्यांच्याकडून प्रतिसाद आला म्हणजे काही गैरसमज होते ते दूर झाले. थोडंसं जे काय काल परवापर्यंत त्यांच्या डोक्यात होतं किंवा इतर काही गोष्टी त्यांच्या डोक्यात बरवल्या गेलेल्या होत्या, थोड्याशा त्या किंवा युवा संघटनेविषयी गैरसमज पसरवले गेले होते. आज मला तुमच्या मार्फत सांगायचे की युवा संघटनेचा उमंग हा ज्या दिवशी विलास पैलवान आणि शेवाळे आबांना शिव्या दिल्या त्या दिवशी झाला. युवा संघटना ही पूर्वीपासून चालू झालेली संघटना नव्हती आणि युवा संघटना ही स्थापन करण्यासाठी सन्माननीय अध्यक्ष शेवाळे आबांनी आम्हाला, विलास पैलवानला आणि आम्हाला त्यांनी आदेश दिला होता की आपली एक ब टीम असावी. म्हणून त्यांच्या आदेशानुसार ही आम्ही भविष्यात ब टीम का केली की आता ही युवा अखिल भारतीय संघटना काही पदाधिकारी आहेत ते किती दिवस चालवणार, त्यांच्या पाठीमागे उत्तराधिकारी कुणीतरी असावा किंवा या उद्देशातून ही केलेली युवा संघटना आहे. युवा संघटनेचा कुठलाही गैरहेतू नव्हता, राहणार नाही. युवा संघटनेनं कुठलंही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या विरोधात जाऊन कुठलंही सत्कार्य केलेलं नाही आणि भविष्यातही करणार नाही. लोकांनी फक्त एक अफवा पसरवण्याचा प्रकार केला होता. संपूर्ण आम्ही ते सांगून टोटली जागेवर आणले. आजच्या मिटिंगेतून माझ्या हिशोबानं प्रत्येकाने बोध घेतला नसेल तर घ्यावा की युवा संघटनेच्या बाबतीतली जी काही भाषणं झाली, काही ठराव झाले, काही ठरवलं गेलं ते कितपर्यंत योग्य नाही. अजून काय संदेश द्याल तुम्ही बैलगाडी मालकांना? नाही, बैलगाडी मालकाला सल्ले नाही. तालुकावार आता ठरवलेलंच आहे की बाबा ज्याचे त्यांना तालुक्यावर ठरवायचं आहे. काही ज्यात प्रॉब्लेम्स आहेत प्रत्येकाचे, काही अडचणी आहेत त्या ज्याचे त्यांना तालुक्यावर मिटिंग घेऊन त्या ठरवायचं आहे. कुणाला येऊन द्यायचं, कुणाला येऊन द्यायचं नाही, ते सर्व तालुक्याच्या अध्यक्षांनी ठरवलेलं आहे, त्याचे ते ठरवते. धन्यवाद दादा. अमोलदादा गायकवाड, वरिष्ठ युवक अमोलदादा गायकवाड. दादा नमस्ते. काय सांगाल एकंदरीत आजच्या मेळाव्याच्या विषयी, कशा पद्धतीनं हा मेळावा संपन्न झाला आणि याच्यामध्ये काय काय चर्चा करण्यात आली? आज खऱ्या अर्थानं हा मेळाव्याचं कारण एकच होतं की युवा संघटना हा मुद्दा थोडा काही लोकांनी आबा असतील आणि दत्ताभाऊ असेल बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचवला की युवा म्हणजे काय, युवा कशाला आहे. युवाचा अर्थ असा होता की ज्या वेळेस नाशिकमध्ये जो प्रकार झाला त्यावेळेस तिथल्या काही लोकांनी म्हणजे
गलिच्छ भाषेत आबा असतील विलास पैलवान असतील यांच्यावर भाष्य केलं गेलं होतं. त्या अनुषंगाने की आपल्यातली सक्षमीकरण जर पोरांना आपण बळ नाही दिलं किंवा जर काही प्रमाणात युवा आपल्या मागे नसतील तर कदाचित इथं येऊन मी चुकीचे अनुचित प्रकार काढणार नाही, पण आपली पोरं कायम सोबत असतात. त्या हेतूने विलास पैलवानच्या म्हणजे आता त्या बऱ्याच चुका आहेत त्याच्यात काहींच्या, तर त्या काय आहेत तर मी सांगू शकत नाही. त्यामुळे आपण जी वरिष्ठांची बॉडी स्थापन केली त्या अनुषंगाने काही विषय होते. परत आबासारख्या माणसाला अनेक तिकडल्या पण मंत्र्यांचे किंवा अजून तिकडल्या काही लोकांचे फोन आले, त्याच्यामुळं त्यांचा जो राजीनामा झाला तो तर अत्यंत म्हणजे दुर्दैवीच झालेलं आहे आपल्यासाठी. त्यामुळे मला दादा विलास पैलवान काय म्हणले का आपण सगळे एकत्र बसू, सगळे घटक बोलू आणि त्याच्यातून काहीतरी आपण थांबायचं. म्हणजे अध्यक्षाचा तो राजीनामा झाले नाही वरिष्ठ, त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने ही मिटिंग आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने की हे व्हावं नाही, हे झाल्यावर काय होईल त्याचं विश्लेषण करून बऱ्याच माझ्या आधी वक्ते मोठे मोठे दादा बोलले, पैलवान बोलले, म्हणजे बरेच जण बोलले, त्यांनी सगळ्यांनी सांगितलं आणि बंदी वगैरे हा विषय त्याच्यातला वगळून टाकला. आता आम्ही एकच मगाशी मी सांगितले, आता मी सांगतो की येणाऱ्या काळात खरेदी विक्री करीत असताना आपला जवळचा प्रतिनिधी जाऊन खरेदी विक्री कुठं पार बाहेरच्या देशातून पहिला ती एक व्हावी, तर ती सक्षमीकरण असावं आणि ते प्रूफ जर सिद्ध करायला लागलं तर यावं असं सगळ्यांना या निमित्ताने मी सांगतो. आणि जी संघटना आहे ही संघटना बी नसेल तर वरिष्ठांना बी शोभा नाही आणि वरिष्ठ नसल्यावर तर आम्हाला किंमतच नाही, एवढंच सांगतो. मालक आणि युवकचे सदस्य गोट्या पैलवान माऊलीकर आहेत. दादा नमस्कार. नमस्ते. काय सांगाल एकंदरीत कशा पद्धतीने आजचा मेळावा झाला, मेळाव्यामध्ये काय चर्चा झाली आणि काय यातनं काय संपन्न होणार आहे भविष्य? मेळावा ह्यासाठी घेतला ना आम्ही की आबा दत्ताभाऊ अंदाप्पा आमची युवाचा आधार पैलवानाने उदयदादा थांबलेले. उद्देश एकच त्यांनी लवकरात लवकर निर्णय मागे घ्यावा आणि त्यांनी हाही या पदावर आपापलं यावे. आणि दुसरी गोष्ट युवा 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 असं चाललं आहे ना सगळ्यांचं. युवा ही बैलगाडी चर्चासत्र 1000+ झाली तर त्यांना दुसरीकडे वाव नाही, म्हणून आम्ही युवा काढून त्यात आमची युवा संघटना स्थापन केली. युवा संघटना नाही, युवा ग्रुप आहे की बाबा बैलांचा ग्रुप असतो, दादांचा तेजाचा ग्रुप आहे, पैलवानांचा सरपंचाचा ग्रुप आहे, असा हा ग्रुप आहे आणि आम्ही तो स्थापन केला. आणि काही बाकीच्यांनी ज्यांना काही वाटतं त्यांनी नुसती संघटना आहे ती संघटना चालते, असं आमची काही संघटना बिघटना नाही, आमचा हा ग्रुप आहे. आणि राहिली दुसरी गोष्ट पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राचे आमचे दोस्त आहेत राहू तिकडं, आमचे बी दोस्त आहेत सगळे, तिथं बी आमचे दोस्त आहेत, तिथं बी आमचे दोस्त आहेत. उर्वरित आपल्या इथं का पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदानं करायची की बाबा आम्हाला इथं आता पेडगावला 1000 तुम्ही सगळ्यांनी युट्यूबरने होते तर इथं मर्यादित मैदानं व्हावीत, आमच्या भागातही करू द्या. बाकीचा पुढं वरिष्ठ काय बोलतील त्यांच्या पुढं आम्ही एकही शब्द इथून पुढं आजच्या मिटिंगद्वारे सांगतो, इथून पुढं आम्ही एक शब्द बोलणार नाही. वरिष्ठांनी सांगितलं आम्हाला आत्ता थांबा सांगितलं ना युवा संघटना तुम्ही थांबा. आबांनी फक्त एक शब्द बोलावा बाईटद्वारे की युवा संघटना चुकीचं बघते, आम्ही थांबायला तयार आहे. बाकी बस. संघटनेचे सचिव जागतिक विजेता पैलवान विलासदादा देशमुख. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल आज जो शिबिर या ठिकाणी भव्य दिव्य असा बैलगाडी चालक मालकांचा मेळावा संपन्न झाला, मेळावा घेण्यामागचा उद्देश काय होता आणि मेळाव्यामध्ये काय चर्चा झाली आणि कशा पद्धतीने आयोजन नियोजन करण्यात आलं आणि अंतिम निर्णय काय ठरला? प्रथमतः हा मेळावा काय झालं 22 मेला आम्ही नाशिकला गेलो. नाशिकला काही लोकांनी आमच्या निर्णयाला मान्य केलं नाही माझ्या नावाच्या, आणि तिथं निर्णय देत असताना ठीक आहे माझा निर्णय मान्य केला नाही, मी म्हटलं आबा तुम्ही निर्णय द्या, तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर आबांनी सांगितलं ह्या गाड्यांचा सामना आहे 2 गाड्यांचा. ज्यावेळी आबांचा निर्णय मान्य केला नाही आणि खालून आबांच्याबद्दल चुकीचे शब्द वापरायला लागले त्यावेळी माईक मी हातात घेतला. म्हणलं ज्या माणसाने ही बैलगाडी शर्यत पुढाकारानं सुरू केली त्या माणसाविषयी जर तुम्ही बोलत असाल तर हे खपवून घेतलं जाणार नाही. शेवट पश्चिम महाराष्ट्राच्या अस्मितेवर जर प्रश्न उठत असेल तर मग आम्हालाही दाखवून द्यायला लागेल की आम्ही काय. आणि त्या अनुषंगाने इथला युवा वर्ग पेटून उठला. बरं हे लाईव्हला दिसत नव्हतं, लाईव्ह थोडं अडकत असल्यामुळे दिसत नव्हतं. 2 दिवसानंतर तिथल्याच काही लोकांनी
आमच्याविषयी चुकीचे गैरसमज पसरवण्यासाठीच्या व्हिडिओ क्लिप व्हायरल केल्या इन्स्टाला. आणि त्या व्हिडिओ क्लिप ज्यावेळी इन्स्टाच्या माध्यमातून इथल्या मुलांनी बघितल्या, इथल्या युवकांनी बघितल्या, इथं आव्हान संघटनेला मानणाऱ्या तरुण वर्गानं बघितल्या, त्यावेळी हा तरुण वर्ग पेटून उठला. आणि त्यावेळी त्यांनी जो युवा संघटना नावाचा एक ग्रुप काढला. आणि ग्रुप काढल्यानंतर त्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या वरिष्ठांच्याबद्दल चुकीची विधानं केली, अपशब्द बोलले गेली. ह्याच्यावर आपण काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. या अनुषंगाने 26 तारखेची मिटिंग झाली. पण त्या मिटिंगनंतर झालेल्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. कोणताही निर्णय घेत असताना ती सिच्युएशन, त्या वेळेचं भान ठेवून त्या वेळापुरता घ्यायला लागतो. ह्याच्या मागेही तुम्ही आपल्या इथल्या लोकांच्यावर आपण काही निर्बंध लावले. निर्बंध लावल्यानंतर 100% त्या निर्बंध त्या शेवटच्या दिवसापर्यंत पाळले गेले नाहीत. का गेले नाहीत हे आपणच विचार करतो. शेवट आपलाच माणूस आहे, चुकला असेल त्याला काहीतरी थोडीशी शिक्षा करून त्याला परत आपण आपल्याबरोबर घेऊया. या अनुषंगाने कठोर निर्बंध आजपर्यंत संघटनेनं पुन्हा लादले नाहीत. त्याच अनुषंगाने आत्ताची स्थिती होती पश्चिम महाराष्ट्रात, इथला युवक पेटून उठला होता आणि काही अनुचित प्रकार घडू नये. तिथले जे आमचे पिढ्यानपिढ्यांचे जसे संघटना म्हणतात मुंबईचे आमचे संबंध आहेत, तसे ह्या 4-2 वर्षात तिथल्या लोकांशी आमचे जवळीकीचे संबंध आले होते. मग नाशिक असेल, चाळीसगाव असेल, बीड असेल, संभाजीनगर असेल, जालना असेल, तिथले अनेक लोक आहेत की त्यांच्याशी आमचे चांगले मैत्रीचे संबंध झाले होते. मग हे संबंध तोडायचे का? फक्त त्याला गालबोट लागू नये म्हणून काही तुर्तास आबांनी निर्बंध लावले होते. पण त्या लोकांनी आबांच्यावर इतकं प्रेशर केलं, त्यात आपल्यातले काही ठराविक जण चुकीच्या पद्धतीनं त्यांना मिळाले. चुकीच्या पद्धतीने मिळून त्यात एक मुंबईचा बैलगाडी मालक त्यानं चुकीची विधानं केली. चुकीची विधानं केल्यामुळं काही गोष्टी अशा झाल्या की हा संघर्ष अगदी अंतिम टोकाला जायला. आणि ते जे प्रेशर आबांच्या, आज सकाळची तुम्हाला माहिती सांगतो, आबांचा BP लो झालेला आहे. आबांना वोटेनं फोन केला, मी केला किंवा अमोलदादाने, आम्ही सगळ्यांनी. आबांना नीट बोलताही येत नव्हते. आबांचे BPचे रिपोर्ट माझ्याकडे. म्हणजे हे कुणासाठी झालं? जी लोड 8-10 दिवसात आबांच्या आला. नेते मंडळींचे फोन, तिकडच्या बैलगाडी मालकांचे फोन, आपल्यातल्या बैलगाडी मालकांचे फोन, या सगळ्याच्या म्हणजे ह्या सगळ्याचा दुष्परिणाम असा व्हायला लागला की एखाद्या माणसाला स्वतःचं वैयक्तिक आयुष्य खराब करून द्यायचं नाही. त्या अनुषंगाने आबा थांबले. आणि ज्यावेळेस माझा शब्द होता, आबा तुम्ही, दत्ता भाऊ, दादा, ही अशी लोक थांबली, तुम्ही पण पदावर राहणार नाही, त्या अनुषंगाने आम्ही पण थांबलो. पण माझं एकच सांगणं आहे, हा खेळ आहे, खेळा पद्धतीनं झाला पाहिजे. सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. आपण 2 फळ्या करायच्या नाहीत. इथून पुढचा इथला आयोजन मोठी मैदानं असतील, त्यात तो संपूर्ण महाराष्ट्राचा खेळ म्हणून किंवा पश्चिम महाराष्ट्र हा शब्द वगळून ज्यावेळेस आयोजक एखादा मोठ्या मैदानाचं आयोजन करेल, तर ती हिंद केसरीचा असू द्या, कोणते असू द्या, त्या मैदानात ती तिकडची लोकं पळू द्या, तिकडच्याही लोकांना येऊ द्या. काय स्पर्धा आहे, पण जिथं छोटी मैदानं होत आहेत, इथं गाड्यांची संख्या बघता आज कमीत कमी 3,500 ते 4,000 बैलगाडी मालक आहे पश्चिम महाराष्ट्रात. ज्यावेळी एक मैदान भरवलं जातं, आपण मर्यादा केली, 10 पेक्षा जास्त गट न पळायला पाहिजे. त्याला कारण असं आहे की तिथं एक गट पळत असताना एखादी गाडी जर पलीकडच्या तासात गेली तर ती गाडी एकामेकात गुंतून एखादा दुर्घटना होऊ नये, त्या अनुषंगाने आपण हे नियम केले. आणि ते जर आपण क्रायटेरिया बघितला तर ते मैदान 1,000 गाड्या झाल्यानंतर दुसरी जी राहिलेली 3,000 बैलगाडी मालक आहेत त्यांना 4 दिवसानंतर संधी मिळते, अशी परिस्थिती इथली. त्या अनुषंगानं छोट्या मैदानाला काही ज्या आयोजकांच्या आणि तालुका कमिटीच्या मर्यादा असतील त्या मर्यादेने मैदानं होऊ द्या. पण मोठ्या मैदानात 100% सगळ्यांचा विचार व्हावा, या मताचा मी पण आहे. काही खरेदीविषयीचे मुद्दे झाले, खरेदी तिकडची झाली पाहिजे, इकडची झाली पाहिजे, तिकडेही सामान्य वर्ग आहे, इकडेही सामान्य वर्ग आहे. वाजवी किंमत सगळ्यांनी, माझी सगळ्या महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालकांना आणि जो खरेदी विक्री करतात त्यांना विनंती, वाजवी किंमत तुम्ही तुमच्या बैलांची सांगा, 100% खरेदी होईल. आणि जी खरेदी झाली तिला काहीतरी काटेकोर निर्बंध लावून पळवण्याची असे विषय झाले. त्याचबरोबर ह्या युवकांनी पुढाकार घ्यावा, या युवकांनी पुढे यावं. त्याच अनुषंगाने ही ज्येष्ठ मंडळी, दादा आहेत, अण्णा आहेत, आप्पा आहेत, सगळी वरिष्ठ मंडळी, यांनी एक युवक मला घेतला आहे. काय घेतलं आहे? आज ह्या सगळ्यांपेक्षा 20-25 वर्षांनं मी लहान आहे, पण एखादा युवक आपल्यात पळणारा असावा, या अनुषंगाने त्यांनी मला समाविष्ट करून घेतलं. आणि माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या दिल्या ह्या सगळ्यांपेक्षा लहान असल्यामुळे मी ते पेल्यान काम करत गेलो. त्याच अनुषंगानं ज्यावेळेस 5-10 वर्षानं आम्ही सगळे किंवा ही वरिष्ठ मंडळी एक 75-80 वर्षाची होती, त्यावेळी ही आपल्या मनानं म्हणणार आहे की नवीन युवकांना संधी द्या. त्यावेळी तुमच्याकडे दुसरी टीम एक तयार पाहिजे. किंवा प्रामुख्यानं महाराष्ट्रभर संघटना वाढवण्याचा विस्ताराचं काम ज्यावेळी मी हाती घेतलं त्यावेळी आबांचं मला सांगणं होतं, भविष्यात जर अशी
अडचण परत निर्माण झाली, म्हणजे जी मागील 10 वर्ष बंदी होती, त्यावेळी तुमच्याकडं महाराष्ट्रातून उठाव करायला एक सक्षम फळी पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात तुमची संघटना मजबूत पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही संघटना घडवली. मग संघटना घडवत असताना पुढच्या 10-20 वर्षांचा विचार करून परत अशी अडचण आपल्या येऊन आली तर त्याला सामोरं जायला सगळ्या युवकांची टीम आपल्याबरोबर असावी. त्या अनुषंगाने युवकांना घेऊन आम्ही चाललो. युवक संघटना नाही, काही नाही. मध्यंतरीच्या कालावधीत काय मुद्दे झाले की संचालकवाडीचा विस्तार 100%. माझं जवळचा मित्र MM नाना, तेही दुखावले गेले. नाना आजही माझ्याशी बोलतात. 2 दिवसापूर्वी बोलले, गोट्याबरोबर माझ्यावर लाईनवर होते. नानांचं म्हणणं आहे, पहिलवान मी तुमचा जवळचा मित्र असून माझं नाव नाही, अण्णांचं नाव नव्हतं, दादांचं नव्हतं. त्यांना सगळी हकीकत सांगितली. त्यानंतर विस्ताराची यादी सांगितली. त्या गोष्टी त्यांना पटल्या. तशाच पद्धतीनं नानांसारखे अजून काय 10-20 लोक ॲड करायचे असतील ती 100% सर्वानुमते आम्ही वरिष्ठ कमिटी आणि तिथल्या तालुक्याची बैलगाडी शर्यतीची परंपरा जोपासणारी लोक त्यात 100% ॲड करणार. राहिला मुद्दा सभासदांचा. सभासद नोंदणी ही 2 वर्षापासून आपण सुरू केलेली आहे. फक्त त्या तालुका कमिट्यांनी माझ्याकडे अजून त्यांची लिस्ट जमा केली नाही. जोपर्यंत लिस्ट माझ्या हातात येत नाही तोपर्यंत मी कोणत्याही माणसाला अधिकृत सभासद करू शकत नाही. कारण की का, माझे मित्र आहेत अनिल अप्पा किंवा संजय वायदंडे, मी परस्पर त्यांना सभासद करेन. पण जर त्यांनाच सभासद ह्या संघटनेचं व्हायचं नसेल तर ते त्यांच्यावर लादल्यागत होईल. त्या अनुषंगानं तुमची अधिकृत लिस्ट माझ्याकडे येणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ही बैलगाडी शर्यतीची परंपरा, ही सातारा छकडी चिरकाल टिकावी. हिला फक्त राज्य नाही तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर कसं आपल्याला हा खेळ पोचवता येईल याच्याकडे माझं कल आहे. मी मागेही म्हणजे बोदगे साहेब असतील, रामभाऊ टाकळकर असतील, यांना सांगितलं आपल्याला पंजाबमध्ये पण जायचं आहे, आपल्याला कर्नाटकामध्ये पण जायचं आहे. हा खेळ सगळीकडे रुजू द्या. त्यांनी त्यांच्या भागात प्रांतात तो खेळ वाढवू द्या. आणि राष्ट्रीय स्तरावर ज्यावेळी आपण स्पर्धा घेऊ त्यावेळी तिकडच्या 100 गाड्या, 200 गाड्या आपण इथं ज्या निमंत्रित करू आणि त्या अनुषंगाने आपण मैदानं करू. आमच्या ह्या आजच्या म्हणजे कार्यक्रमाचं आयोजन खरं तर हे सातारमध्ये बी घेता आलं असतं, कारण की साताऱ्यातील युवकांचा भरभरून प्रतिसाद होता. सुरुवातीला त्यांनी ह्यात आज कोणीही वैयक्तिक खर्च केलेला नसून हा सगळ्या युवकांनी केलेला खर्च आहे. महेश आप्पा असतील, दादा असतील किंवा गोट्या असेल, गणेश असेल, पुंडा पवार असेल किंवा आमच्यातले शिवा गाटे असेल, गणेश अनपड असेल, सुदाम भोसले असेल, अशा सगळ्या युवकांनी एकत्रित येऊन, ह्यापेक्षाही अनेक युवक आहेत त्यांनी एकत्रित, अनिकेत असेल आमचा, ह्या लोकांनी एकत्रित येऊन ही संकल्पना मांडली. बरं, आबांचा राजीनामा व्हायच्या अगोदर आपल्याला मेळावा आयोजित करायचा आहे ही त्यांची संकल्पना होती. आणि ज्या दिवशी ह्या मिटिंगचा बॅनर पडला त्यानंतर दुसऱ्या दिवशी आबांचा राजीनामा आला. त्यामुळं अनेकांना गैरसमज असं झाला की ह्या मिटिंगचं आयोजन केलं अमोलदादा, त्यामुळं हा राजीनामा. आता पुण्यातनं आमचा अमोलदादा, प्रवीण दसवडकर, निखिल कोरडे ह्यांच्यासारखे युवक तिकडूनही आले, त्यांनी तिथनं हातभार लावला. म्हणजे ही एकट्याची मिटिंग नव्हती, पण इतर असणाऱ्या युवकांनी त्यात भरभरून प्रतिसाद दिला. त्यांना स्वतःवर सगळ्या गोष्टी घेतल्या आणि आजची मिटिंग आयोजित केली. सगळ्याचा मध्यबिंदू म्हणून पुण्यावरून येणाऱ्या आमच्या आबामधने मोडणीमचे, आमचे अतुल नाना, कुर्डुवाडीचे आमचे अण्णा ढाले, परत हेमंत आबा, हे अशी लोक तिकडूनही आले आहेत. बिजू काळे मार्शिरसवरून आले, सांगलीतून राहुल मोरे ही अशी लोक आलेत, वाळवा तालुका अध्यक्ष विलास नाना ही, आणि सातारा जिल्हा. ह्यांना मध्यबिंदू कुठं पडेल तर पहिली मिटिंग व्हायला झाली होती 18 मे 2023ची. त्या अनुषंगाने ह्या युवकांनी सांगितलं, पहिलवान तुमच्या इथंच मिटिंग घ्या. पहिल्या मिटिंगपासून सुरुवात चांगली झाली आणि या युवा कार्यकर्ता मेळाव्याची सुरुवात इथून पुढेही चांगली होईल. संघटनेच्या विचारधारेला धरून, संघटनेच्या नियमांना अधीन राहून आणि संघटनेच्या वरिष्ठांच्या सगळ्या मार्गदर्शनाखालीच जे काय होईल ते होईल असं बडखत ज्यावेळेस त्यांनी माझ्या मत मांडलं त्यावेळी मी आमच्या तालुका कमिटीला गणेश, शिवा, अजित जगताप किंवा आमचा महेश भोसले, काका कदम, आमचा असेल, शुभम असेल, आमचा ह्या सगळ्यांना मी सांगितलं, गणेश वाघ वगैरे, भैया असेल, जोशीवीरचा प्रशांत असेल, ह्या सगळ्यांना सांगितलं आपल्याला मिटिंगचं आयोजन करायचं आहे. एक यशस्वी मिटिंग कशी असते ती संपन्न करून दाखवायची आणि खरोखरच प्रामाणिकपणे केलेलं काम. आजही मला रामभाऊ टाकळकरांचा शब्द आठवतो, तुम्ही जर ह्या नंदीची निस्वार्थीपणे आणि प्रामाणिक सेवा केली तुम्हाला फळ हे 100%च मिळणार. आत्तापर्यंतच्या मिटिंगमध्ये सगळ्यात जास्त पब्लिक या मिटिंगला आलं
कारण की ही मिटिंग कोणताही मनात चुकीचा हेतू ठेवून नव्हती, शुद्ध हेतू ठेवून आम्ही हे चाललो होतो. त्या अनुषंगाने आजची मिटिंग संपन्न झाली आणि कमीत कमी 1,500 पब्लिक, कारण की ज्यावेळेस इथं पब्लिक बसलं होतं, मी आमच्या प्रशांत पवारला सांगितलं होतं, एक काम कर, ह्या उभ्या आणि आडव्या लाईनी मोज. तर म्हणला पहिला समोर 900 जण बसला, समोर 900 स्टेज आणि स्टेजच्या आजूबाजूचे हे मिळून जवळपास 1000 लोक इथंच झाली होती आणि बाहेर उभे राहिली. हा टायमिंग होता 1:15 ते 1:30चा आणि त्यानंतर आलेले 2-2:30 पर्यंतचे लोक बघतात. 1,500 लोक इथं आली. म्हणजे कुठंतरी संघटनेवर, या युवकांच्यावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे माझी वरिष्ठांना एक विनंती आहे की आपण ह्यांनाही सगळ्यांना बरोबर घेऊन चालू, आपण ह्यांना दिशा ठरवून देऊ. ह्यांना दिशा ठरवून दिल्या यांच्याकडे ज्यावेळी जबाबदारी येईल, आमच्या आबामतनेकडं, आमच्या अमोलदादाकडं, आमच्या बाबा जगतापांच्याकडं, ह्या लोकांच्याकडं जोपर्यंत जबाबदारी नव्हती तोपर्यंतचा काळ तुम्ही आठवा. आणि आमच्या बहिसाप्पा ह्यांच्यासारखी लोक आहेत, आणि ज्यावेळी ह्यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली त्यावेळी नंतर ह्या लोकांच्या झालेला बदल आठवा. असाच जर आपण ह्यांच्यावर आत्ता जर जबाबदारीचं थोडंसं ओझं ठेवलं तर नक्कीचपणे उद्या येणाऱ्या काळात ही लोक, ही युवक चांगलं काम करणार, हे मला खात्री आहे.